तर मित्रांनो, मी तुम्हाला सिंगापूर मधले काही गार्डन्स दाखवलेले आहेत आणि आता मी तुम्हाला पिंपरी चिंचवड शहरातील काही गार्डन्स दाखवतोय. हे तिकीट घर आहे, त्याचा दरवाजा बघा. आणि खूप गाजावाजा करून सुरुवात केलेलं हे रेल्वे आहे. लहान मुलांसाठी झुकझुक आगीन गाडी हा तिचा ट्रॅक आहे. आणि ही इथली अवस्था बघा. एकच काम कर ना, फोन घेतो. नाही घेतला नाही. हा मग ठीक आहे, मग ये. कारण आपल्याला फुटेज चांगली बनवायची ना राजा. हे बघा, भोसरी सहल केंद्रातील ही दुरावस्था बघा. हे ट्रॅक बनवला त्यावेळी गाजावाजा करून सगळं झालेलं आहे. आता याची अवस्था बघा. ही या गाडीमध्ये बसून, झुकझुक गाडीमध्ये बसून मुलांनी आनंद घ्यायचा आहे. त्या गाडीची काय अवस्था आहे बघा. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी गॅरेजमध्ये आलो. बरं का, हे गॅरेज नाही आहे, हे भोसरी सहल केंद्र आहे. मदर इंजिनिअरिंग वर्क्स यांच्याकडून बनवून घेतलं. आता पालिकेने त्यावेळी लाखो रुपये खर्च करून ही गाडी बनवून घेतली असेल, पण गेले कित्येक वर्ष कोणत्याही लहान मुलाला, बालकाला, पालकाला याच्यामध्ये बसता आलेलं नाही. आणि खाली तुम्ही ही अवस्था बघू शकता. पालापाचोळा तर मला वाटतं आठवडा किंवा महिना वर्ष उचलला जात नसेल. एकंदरीत संपूर्ण दुरावस्था बघितली तर ही सगळीच झुकझुक गाडी बंद पडलेली आहे. ती चालू होण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि त्याच्याबद्दल माझ्या मनात पण धाकधूक आहे, कारण पालिकेवरती जे काही 22,000 कोटीचं कर्ज झालंय त्याच्यामुळे पालिकेला नवीन गाड्या आता असल्या घेणं शक्य नाही, पण ह्या गाड्या दुरुस्त करणं सुद्धा शक्य नाहीये. दुरुस्त सोडून द्या, या गाड्या पुसणं सुद्धा शक्य नाहीये, चालू सुद्धा नवीन करता येणार नाही अशी परिस्थिती आहे. मोठा गाजावाजा करून, मोठा खर्च करून कामं सुरू केली जातात, पण पुढे त्याचं काय होतं तुम्हाला हे एक जिवंत उदाहरण तुम्हाला दिसू शकेल. असे ना, याच्या 7 थांबला. एक 56 सुरू झालं बघ, 57. हा, तर आता हे स्वच्छतागृह आहे बरं का, भोसरी सहल केंद्र. याच्यातलं स्वच्छता केंद्र आहे. माणसं आतमध्ये का जात नसेल लघवीला? या माणसांनी बाहेरच का लघवी केली असेल? त्याची तुम्हाला बाहेर अनेक परिस्थिती दाखवतो. काय अवस्था इथे भोसरी सहल केंद्राची बाहेरून दाखवतो. आतमध्ये जाण्यासारखी परिस्थिती नाहीये, इकडे पण नाही. आणि दिव्यांग स्वच्छतागृहाचं काय बोलूच नका, महिलांची पण तीच परिस्थिती असणार आहे. आणि सगळं पाणी इथं बघा, हे असं पाणी सगळा पाणवठा तयार झालेला आहे. म्हणजे महानगरपालिका स्वतः जर मच्छर पैदा करणार असेल तर आपण कोणाला बोलावं? हे आरोग्य विभागाची ही परिस्थिती आहे का? तुम्हाला पाठी पण जाऊन दाखवतो. म्हणजे पालिका स्वतः जर डास निर्माण करणार असेल तर इतर कोणाला दोष काय द्यायचा? नागरिकांना दोष कितपत द्यायचा? आपण कुठपर्यंत द्यायचा? पालिका स्वतःच काही नियम पाळणार नसेल आणि पालिका स्वतः जर अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार असेल, स्वच्छता नसेल, तर अवघड काम आहे. हे बघा, इकडे सगळं हे जाळलेलं आहे. आणि स्वच्छतागृहाच्या मागे बघा, हे जर तुम्ही बघितलं तर इथे कितीतरी मच्छर तयार होत असतील. हे भोसरी सहल केंद्र आहे का? हे भोसरी मच्छर पैदा केंद्र आहे? ही काय परिस्थिती आहे? प्रचंड अस्वच्छता. स्वतः महापालिका अशा प्रकारची अस्वच्छता ठेवत असेल तर नागरिकांना कशातून ते सल्ले देणार आहेत? आणि हे शहर स्वच्छ आहे बघा. इथे सगळं चिखल आहे. या चिखलात म्हणजे इकडे सगळं पाणीच पाणी आहे. म्हणजे पाणी वाचवा हे जे धोरण आहे ते कुठे गेलं पालिकेचं? पालिका स्वतःच पाण्याचे नुकसान करते. पालिका स्वतःच असं नैसर्गिक साधन संपत्तीचं नुकसान करते. ही चुकीची गोष्ट आहे. आणि ह्या अधिकाऱ्यांच्या खिशातून हे पाण्याचं जे काही खर्च आहे, पाणी वाया जाते, त्याचा वसूल केला गेला पाहिजे. ही जी बंद पडलेली जी गाडी आहे त्याचा सुद्धा पैसा या पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पगारातूनच वजा केला गेला पाहिजे. या इकडून हे बघा, भोसरी सहल केंद्रातील ही स्वच्छता टापटीप किती असेल बघा. हे सगळं काँग्रेस उगवलेले, याला गाजर गवत पण म्हणतात. तुम्हाला कोणत्या अँगल मधून हे सहल केंद्र वाटतं, गार्डन वाटतं? हे बघा, हे काँग्रेस उठायला वेळ नाही अजून. महापालिकेने ठेक्यावर दिलेली दिसतंय. महापालिकेचा एकच ठोका, म्हणजे महापालिकेचा एकच ठेका, ठेक्याने देणे, सगळं भाड्याने देणे. हे बघा, सगळं बंद आहे. नावाला सुरू केलं सहल केंद्र, परंतु हे भ्रष्टाचाराचं सहल केंद्र आहे बघा. हा वाघ किती कुपोषित झालाय बघा. कुपोषित तर सोडून द्या, त्याला कित्येक वर्ष आंघोळ मिळाली नाही बिचारायला. फायबरचा आहे बघा, जाळीमध्येच लावून ठेवलेले आहे तो वाघ सुद्धा आणि ही ट्रेन सुद्धा, झुकझुक आगीन गाडी. हे फक्त म्हणजे सुरुवात ज्यावेळी झाली असेल त्यावेळी किती पुढारी लोकांनी आपलं कौतुक करून घेतलं असेल.
अधिकाऱ्यांनी किती स्वतःची पाठ थापटून घेतली असेल. आता ही खरी वस्तुस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. भोसरी सहल केंद्र